नमस्कार. महाराष्ट्र भूषण न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात महाराष्ट्र भूषण न्यूज. तर आपण आलो आहोत जनरक्षक सामाजिक संस्था या कार्यालयाची भेट देण्यासाठी. तर या ठिकाणी जनरक्षक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदर्श साळवे आणि दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शहादेव मुंगशे सर. तर आपण सर, तुमची संघटना किती वर्षापासून चालू आहे? प्रश्न दोघांना विचारला की दोघांना. तर आमची संघटना जवळजवळ 2017 पासून आम्ही काम करतो. तर मला असं आढळलं तर तुमची जी संस्था आहे त्या संस्थेचे जे तुम्ही नेमलेले मुलं आहेत बंदोबस्ताला, तर ते काही ठिकाणी गैरवर्तन करताना दिसते. याला जबाबदार कोण? त्याला जो कोणता संस्था नाही ना, त्याला ज्या ठिकाणी ते मुलं जातात का किंवा जे त्यांना बोलवतो त्यांना जो कोणता ते मुलं आणि ते जे बोलावणार ते जो कोणता. आता सध्या मडी पोलीस का तुमचे मुलं? आता मडी यात्राचा जर तुम्ही विचार केला तर ज्यावेळेस मडी यात्रेची मीटिंग झाली त्यावेळेस जनरक्षक संघटनेचं टेंडर त्या ठिकाणी पडलं होतं आणि दक्ष पोलीस मित्र टेंडर पडलेलं होतं. पण ते टेंडर पोलीस मित्राला पास झालेलं नाही. ते टेंडर त्यांनी कुणाला तरी हे आम्हाला बी सांगता येणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी दक्ष पोलीस मित्र किंवा जनरक्षक संघटनेचा पदाधिकारी संस्थेने कोणीच पाठवलेला नाही. जर त्याच्या व्यतिरिक्त ते देवस्थानी जर बोलावलेला असला तर ते देवस्थानी का बोलावला हा प्रश्न मीडियाच्या माध्यमातून तुम्ही देवस्थानाला विचारला पाहिजे. ह्या मुलगा तिथे तुम्ही या मुलांना ही संघटनेची मुलं आहे तुम्ही यांना बोलावता याची जोखमदारी काय, हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न देवस्थानाला विचारा. आणि मडी यात्रेनिमित्त जे भाविक येतात, आम्ही सामाजिक संस्था आहे, आम्हाला प्रशासनाच्या विरोधात तर बोलता येणार नाही. हा विषय प्रशासनाचा, हा विषय तुम्ही ज्या ठिकाणी किंवा ज्या अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याला जाऊन प्रश्न विचारा. तुम्ही जर म्हणजे याच्यासाठी बंदोबस्त असतो तुमच्याकडं, तुम्ही जनतेच्या सेवेसाठीच असतो ना? जनतेच्या सेवेसाठी. मग जनतेला त्रास होईल जर असं जर वर्तणूक जर होत असेल तर शासन जबाबदार की संघटना जबाबदार? संघटनेचं काय सांगणार? कारण संघटनेच्या मुलांकडून जर येणाऱ्या भाविकाला त्रास झाला तर ते मुलगा किंवा संस्था त्याला जोखमदारी धरू शकते. पण हा शासनाचा विषय, हा तुम्ही प्रशासनाने विचारू शकता. हा प्रायव्हेट संस्थेला तुम्ही हा प्रश्न नाही विचारू शकता. प्रायव्हेट संस्थेला प्रश्न विचारायचं कारण असलं की ज्यावेळेस जे बंदोबस्ताला जे मुलं तिथं होते XYZ कोणाचे असू द्या, तर ना त्यांना लोगो व्यवस्थित, ना त्यांना कुठल्या म्हणजे वर्दी व्यवस्थित. आता मी तुम्हाला सरळ प्रश्न काय सांगितलंय का त्या ठिकाणी आमचे दोन्ही टेंडर पास झालेले नाही यात्रेच्या पिरियडमध्ये. त्याच्यामुळे तिथं कुठला पोलीस मित्र किंवा कुठला जनरक्षक संघटना सदस्य किंवा दक्ष पोलीस मित्र सदस्य हा तिथे गेलेलाच नाही काय. पण देवस्थानने त्यांना बोलवलेला जो मुलगा होता त्याला मी सांगितलं बाबा तू का गेला, पण त्या ठिकाणी देवस्थानचे त्या ठिकाणी देवस्थानने त्यांना बोलवलं. हे गरीब घरातली मुलं आहे, हे सर्व आहे ना पोलीस भरती वंचित राहिलेली मुलं आहे. वंचित आज एवढी मोठी पोलीस भरती होऊ राहिली, याच्यामध्ये खूप मुलं आहे का ते वंचित राहू राहिले. त्यांची इच्छा आहे का आपल्याला गणवेश घालून काम करायचं काय, पण ते त्यांची इच्छा अधूर राहिली. याच्यामुळं आम्ही अनेक वेळेस केले पण अजून काय आम्हाला त्याच्यामध्ये यश नाही आले. परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्हाला वाटतं खरोखर यश यावं. तुम्ही जर आम्हाला सहकार्य केले मीडियावाल्यांनी साऱ्यांनी आम्हाला वाटतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब याच्यामध्ये जातीनं लक्ष घालतील, पोलीस मित्रांचा विचार करतील, भगवंतांनी त्यांना अशी हे करा. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले, त्याचं समाधान आम्ही तुमच्यावाला केलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहोत.